शिवसेना नेते रामदासभाई कदम आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. भाई नमस्कार. अ, महाविकास आघाडीची जागा वाटपाची तिढा सुटलेली आहे. महायुतीची तिढा कधी सुटणार आहे? आमच्याकडे तिळाबिळा काही नाही. सलोख्यानं, सौजन्यानं, प्रेमानं, जिव्हाळ्यानं एकमेकाला विश्वासात घेऊन सगळी बोलणी चाललेली आहे. कुठलीही अडचण नाही. विशेषतः एक गोष्ट मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगतोय, की शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सन्मानजनक जागा मिळतील, असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. कुठलीही अडचण येणार नाही आणि लवकर 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला याचं सगळं उत्तर मिळेल. सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलेलं आहे, की महायुतीचं जागा वाटप म्हणजे हातीत गेला, शेपूट राहिलंय. हा तिढा सुटणार की मैत्रीपूर्ण लढणं? कोणाचं? सुळेंनी असं म्हटलेलं आहे. महायुतीवरती टीका केलेलं आहे. मी आपल्याला सांगितलं, महायुतीमध्ये अतिशय जिव्हाळ्यानं, प्रेमानं एकमेकाला विश्वासात घेऊन हातात हात घालून सगळं चर्चा चाललेली आहे. सगळ्या ज्या ज्या जागा आहेत त्याचं वाटप होत आहे आणि शिल्लक घातल्या 2 दिवसामध्ये होतील. तेव्हा मला वाटतं सुप्रिया सुळेंनी काळजी करणं, त्यांनी आपल्या भावाची काळजी केली पाहिजे, आपल्या बहिणींची काळजी केली पाहिजे, आपल्या वडिलांची काळजी केली पाहिजे. इतरांची काळजी करण्यामध्ये ते वेळ किंवा त्या वेळ काय घालवत आहेत हेच मला कळत नाही. ताईला भाईचं कोणावर काय सुटत नाही असं मला वाटतं. ताईने आधुनिक असं टीका केलेला आहे, की एकीकडे सरकारची सर्वे मंत्री असो कोणी असो, दुष्काळ एकाकडे आलेला आहे आणि सगळे प्रचारामध्ये व्यस्त आहेत. तो वेळ तिकडे कोणाला पाहणी करण्यासाठी कोणाकडे वेळ नाही. मला वाटतं गेल्या 25-30 वर्षामध्ये जो निर्णय झाला नाही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, तो सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी घेतलेला ताईने माहिती नसेल. कसं असं ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पिवळी दिसते. याच्या आधी निकष होते, एवढा पाऊस पडला तर दुष्काळ जाहीर. आता एकनाथ शिंदेने हे निकष बदललेत. थोडा पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर ते दुष्काळ म्हणून त्याला भरपाई द्यायची असा निर्णय, मोठा निर्णय हा एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. संबंध देशामध्ये सगळ्यात मोठा दिलासा शेतकऱ्यांना देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारने केलंय. याची जाणीव कदाचित आमच्या ताईला नसावी आणि म्हणून हे ताईंनी वक्तव्य केलं असावं. निवडणूक आले की सगळे त्यांचं काम करतात. शेवटी निवडणुका जिंकायच्या असतात, ही लढाई आहे. पण त्याचा अर्थ शेतकऱ्यांकडून दुष्काळ केला असला भाग नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र. एक अशी सूत्राची माहिती आहे, की ठाणा म्हणा आणि नाशिक म्हणा हे ठाणं बालेकिल्ला म्हणून शिंदेसाठी बालेकिल्ला आहे. पण ती ठाण्याची जागा आता भाजपला मिळणार आहे आणि नाशिकची सुद्धा जागा भुजबळांना भेटणार नाही, तर भाजपलाही सुद्धा. एवढे दिवस आपण कर काढला की नाही, आता थोडे दिवस शांती ठेवणार, 2-3 दिवस. 2-3 दिवसामध्ये सगळ्या चांगल्या बातम्या आपल्याला मिळतील. कुठेही एकमेकांसोबत कटुता घालणार नाही. उलट आपण उद्धव ठाकरेंनी साताऱ्याची जागा जाहीर केली आणि काँग्रेसचे कदम अजून तर काम करायला तयार नाही, तिथं आपण लक्ष घातलं पाहिजे. त्या बातम्या लोकांना सांगायला हव्या. ते ताईने आपण सांगायला पाहिजे. आपल्या डोळ्यातलं मुसल बघण्यापेक्षा दुसऱ्यातल्या डोळ्यातलं कुसळ कसं बघता येईल हे चुकीचं आहे. आपल्या पायाखाली काय जळतंय हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, काल राज ठाकरेंची गुढीपाडवा सभा होती मनसेची आणि त्यांनी बिनशर्त ठेवून महायुतींना पाठिंबा दिलेला आहे, का सांग? ज्याला राजकीय परिपक्वता म्हणता येईल असं काम काल राज ठाकरेंनी केलंय असं मी म्हणेन. कुठल्या वेळेला कुठली समयसूचकता पाहायची हे राज ठाकरेंना शिकावं असं मला वाटतं. योग्य वेळेला योग्य निर्णय कसा घ्यायचा हे राज ठाकरेंना शिकावं असं मला वाटतंय. आणि म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो की मोदीजींना पुन्हा या देशाचा पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी आपला निर्णय किंवा आपल्या पक्षाचा निर्णय बाजूला ठेवून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून ही व्यक्ती मोठी झाली पाहिजे, या देशाचा विकास होईल याची त्याला कल्पना असल्यामुळं, माहिती असल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतलाय. मी त्यांना खूप खूप धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन. नक्कीच मोदीजींना पाठिंबा दिलेला आहे. आपली कल्पना बाजूला ठेवून हे दापोलीच अजून एक प्रश्न आहे. खेडचे आपले दापोलीचे आमदार आहेत सूर्यकांत यांनी, माजी आमदार. ते खेडचे पार्सल बोरिवलीत पाठवायला वेळ लागणार नाही असं त्यांनी टीका केली. मला वाटतं सूर्यकांत माझे जुने मित्र आहेत.
दुर्दैवाने 60,000 मतांनी ते पडलेत मागच्या वेळेला. आणि त्यानंतर ज्यांनी त्याला पाडला त्यालाच पुन्हा निवडून देण्यासाठी 2019ला त्यांनी आमचं पार्सल मुंबईला पाठवायचा प्रयत्न केला. आमच्याशी बेईमानी केली पक्षात असताना पण. गद्दारी केली आमच्याशी. आता पण ते भाजपमध्ये गेलेत. आणि भाजपमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा आमचं पार्सल मुंबईत पाठवण्याच्या भाषा करत असतील. तर त्यांना या वक्तव्याची महाराष्ट्रामध्ये किती किंमत मोजायला लागेल याची कल्पना त्यांना नाही कदाचित. नुकसान त्यांचं होणार नाही, तर भाजपा पक्षाचं होईल. म्हणून आपण आता कुठल्या पक्षामध्ये आलोय, आपण काय बोलतोय, कुणावरती बोलतोय, याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. आणि आमचं पार्सल मुंबईत पाठवून त्यांना समाधान मिळणार असेल, त्यांना शुभेच्छा, खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आमचा पार्सल मुंबईत पाठवण्याचा त्यांना मनाचा मोठा असेल तर त्यांना खूप खूप शुभेच्छा असं रामदास भाई कदम यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मित बेलोसे सह विजय वंजार आणि न्यूज 18 लोकमत मुंबई.